कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील मिळकतींचं सर्वेक्षण आणि नोंदणी मोहीम अधिक गतीने राबवली जातेय। या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी नागरिकांना आपल्या मालमत्तेची अधिकृत नोंद तातडीनं करून घेण्याचे आवाहन केलंय। आज पत्रकार बैठकीत त्यांनी ही माहिती दिली। महापालिकेच्या नोंदीमध्ये अनेक मिळकतींची माहिती अपूर्ण अथवा अद्ययावत नसल्याचं निदर्शनाला आलंय। त्यामुळे कर आकारणी, परवाने, बांधकाम परवानग्या आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांमध्ये अडचणी निर्माण होत असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं। नागरिकांनी संबंधित विभागीय कार्यालयात जाऊन मालकी हक्काची कागदपत्रे, कर पावत्या आणि आवश्यक कागदपत्रांसह मिळकतीची नोंद करावी, असं आवाहन त्यांनी केलंय। आज दोन विषयासंदर्भात मी आपल्याशी बोलू इच्छितो। पहिला विषय म्हणजे महापालिकातले जे 4 आपले प्रभाग आहेत त्या प्रभागाला आम्ही स्ट्रेंथनिंग करत आहोत। आयुक्तांचे जे पॉवर्स आहेत, टॅक्स वसुली, पाणी पुरवठा, स्वच्छता, अतिक्रमण काढणे, हे सर्व विषय डिसेंट्रलाइज पद्धतीने आमचे असिस्टंट कमिशनर आपापल्या प्रभागात राहून सामान्य नागरिकांचे, जनतेचे प्रश्न त्यांच्याच ठिकाणी कसे सुटतील हा निर्णय आम्ही घेत आहोत। तरी मला आवाहन करायचं आहे, विनंती करायची की आपल्या ज्या काही पाण्याच्या संदर्भात, कचऱ्यासंदर्भात जे छोटे छोटे अतिक्रमण असतात, हे जे विषय आहेत, आपण आपल्या प्रभागातल्या असिस्टंट कमिशनर यांना जरूर निवेदन द्या आणि त्या ठिकाणी जर हा इश्यू सॉर्ट नाही झाला, मग मला सांगा की सर मी 15 दिवस झाले, महिनाभर झाला तरी हा इश्यू सॉर्ट नाही झालेला आहे, मग त्याच्यावरती मी कार्यवाही करेल। दुसरा विषय, आपल्या शहरामध्ये बरेचसे असे घरं आहेत की जे अजून प्रॉपर्टी टॅक्समध्ये म्हणजे घरफाळ्यामध्ये आलेले नाही आहेत। मला असं कळलं की ह्या लोकांचं रजिस्ट्रेशन किंवा यांना घरफाळ्यासाठी जी नोंदणी करायची असते ती झालेली नाही आहे। तरी आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्याला जर महानगरपालिकेत चांगली डेव्हलपमेंटची कामं करायची असतील, चांगली लाईटच्या सुविधा द्यायची असतील, पाण्याच्या सुविधा द्यायची असतील, तर आपलं टॅक्स वाढणं खूप महत्त्वाचं आहे। कारण ह्या टॅक्समधूनच सर्वांचे पगार निघतात, सर्व डेव्हलपमेंटच्या स्कीम होतात आणि त्यासाठी ज्या ज्या लोकांचं बांधकाम हे अतिरिक्त झालेलं आहे, जादाचं झालेलं आहे, नवीन बांधकामं आहेत, काही जुने बांधकामं असतील जे अजून रजिस्टर्ड झालेले नाही आहेत, तर कृपया आपण आपल्या प्रभागातल्या ऑफिसला जाऊन डॉक्युमेंट घेऊन रजिस्टर करून घ्यावे। कुठल्याही वर्किंग डेच्या दिवशी तिथं आमची माणसं बसलेली असतील आणि हा पूर्ण मे महिना 15 जूनपर्यंत आपण ही मोहीम राबवणार आहोत। आपण जर सुओ मोटो हे ॲफिडेविट घेऊन किंवा डॉक्युमेंट देऊन केलं तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात महापालिकेचं उत्पन्नही वाढेल आणि पेनल्टी किंवा जो कारवाई जी राहील महापालिकेची आपल्या घराविरुद्ध ती थांबेल आणि अशा पद्धतीने सर्व कोल्हापूरकर एकत्र येऊन आपल्या शहराचा विकास हे नक्की करू। महापालिका प्रशासनानं शहरातील अनधिकृत बांधकामं आणि विनापरवाना मालमत्तांवर लक्ष केंद्रित केलं असून सर्व मालमत्ता नोंदी पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी ही मोहीम राबवली जातेय, असंही त्यांनी सांगितलं।